हाय एव्हरीवन, आज आपण नवीन चॅप्टरला सुरुवात करणार आहोत मेल स्टरिलिटी। या चॅप्टरमध्ये डिस्कस करताना आपण डेफिनेशन, त्याचप्रमाणे मेन फीचर्स आणि टाइप्स ऑफ मेल स्टरिलिटी हे पॉईंट बघणार आहोत। आता याच्यामध्ये डेफिनेशन पण आणि त्याचप्रमाणे टाइप्स पण महत्त्वाचे आहेत। तर फर्स्ट आपण डेफिनेशन बघूयात। द कंडिशन इन विच पोलन इज आयदर अब्सेंट और नॉन फंक्शनल इन फ्लावरिंग प्लांट्स। म्हणजे मेल स्टरिलिटी म्हणजे काय थोडक्यात की फ्लावरमध्ये अशी कंडिशन की ज्या कंडिशनमध्ये पोलन हे एकतर अब्सेंट असतील किंवा नॉन फंक्शनल असतील तर त्या कंडिशनला म्हटलं तर मेल स्टरिलिटी। नेक्स्ट की कोलरिचर इन 1763 फर्स्ट रिपोर्टेड मेल स्टरिलिटी इन फ्लावरिंग प्लांट। म्हणजे जी काय मेल स्टरिलिटी कंडिशन आहे तर ती फर्स्ट कोलरिचर यांनी 1763 साली फ्लावरिंग प्लांट्समध्ये रिपोर्ट केलेली आहे। तर याच्यामध्ये डेफिनेशन खूप महत्त्वाची आहे आणि खूप सोपी आहे। डेफिनेशन म्हणजे थोडक्यात मेल स्टरिलिटी म्हणजे काय की फ्लावरमध्ये ज्या कंडिशनला पोलन ग्रेन हे अब्सेंट असतील किंवा नॉन फंक्शनल असतील तर त्या कंडिशनला म्हटले जाते मेल स्टरिलिटी। नेक्स्ट पॉइंट आहे मेन फीचर्स ऑफ मेल स्टरिलिटी। आता मेन फीचर थोडक्यात काय की कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द मेल स्टरिलिटी। आता फर्स्ट मेन फीचर आहे की मेल स्टरिलिटी। आता पहिलं म्हणजे फर्स्ट मेन फीचर असेल की ज्या कंडिशनमध्ये पोलन ग्रेन हे एकतर अब्सेंट असतील किंवा नॉन फंक्शन असतील तर त्याला म्हटलं जाईल ती कंडिशन असेल मेल स्टरिलिटी। आता नेक्स्ट, मेल स्टरिलिटी इज इम्पॉर्टंट आउटब्रीडिंग डिव्हाइस विच प्रिव्हेंट ॲटोगॅमी अँड परमिट ॲलोगॅमी। म्हणजे मेल स्टरिलिटी हे असं म्हणजे या प्रकारचं आउटब्रीडिंग यासाठी महत्त्वाचं आहे की त्या कंडिशनमध्ये किंवा मेल स्टरिलिटी ही ॲटोगॅमीला प्रिव्हेंट करते। म्हणजे थोडक्यात काय की अडथळा निर्माण करते। आता ॲटोगॅमी म्हणजे काय की सेल्फ पॉलिनेशन मीन्स सेल्फ पॉलिनेशनला इनिबिट करून इट परमिट ॲलोगॅमी। म्हणजे ॲलोगॅमी मीन्स क्रॉस पॉलिनेशन मीन्स क्रॉस पॉलिनेशनला त्या परमिट म्हणजे परवानगी देतात। त्याचप्रमाणे ॲटोगॅमी म्हणजे सेल्फ पॉलिनेशनला इनिबिट करतात किंवा प्रिव्हेंट करतात। इन अदर वर्ड्स मेल स्टरिलिटी प्लांट प्रोड्यूस सीड ओनली ऑन क्रॉस पॉलिनेशन। म्हणजे जे काय मेल स्टरिलिटी प्लांट्स आहे तर त्याच्यावरती फक्त क्रॉस पॉलिने म्हणजे जे काही सीड आहे तर ते फक्त इट कॅन बी प्रोड्यूस ऑन क्रॉस पॉलिनेशन बिकॉज इट परमिट ॲलोगॅमी अँड प्रिव्हेंट ॲटोगॅमी। ओके, म्हणजे मेल स्टरिलिटी थोडक्यात काय की मेल स्टरिलिटी हे काय की ॲटोगॅमी म्हणजे क्रॉस पॉलिनेशनला अडथळा निर्माण करून क्रॉस पॉलिनेशनला परवानगी देतात किंवा परमिट करतात। म्हणजेच काय की जे काही मेल स्टरिलिटी प्लांट्स आहे इट प्रोड्यूस सीड ओनली ऑन क्रॉस पॉलिनेशन। नेक्स्ट, प्रेझेन्स ऑफ मेल स्टरिलिटी लीड्स टू हेटेरोझायगोसिटी इन स्पीसीज ॲज इट प्रमोट्स आउटब्रीडिंग। आउटब्रीडिंग मीन्स क्रॉस पॉलिनेशन, इनब्रीडिंग मीन्स सेल्फ पॉलिनेशन। म्हणजे ज्या स्टरिलिटीवरती म्हणजे मेल स्टरिलिटी जर आढळून जर आली तर heterozygosity in species it promote outbreeding. Heterozygosity means dissimilar allele for one gene आणि होमोझायगोसिटी म्हणजे सिमिलर allele for one gene। म्हणजे क्रॉस पॉलिनेशनला प्रमोट करून हेटेरोझायगोसिटी ते काय करतात रिलेटेड करतात। मीन्स आउटब्रीडिंग म्हणजे क्रॉस पॉलिनेशनला प्रमोट करतात अँड होमोझायगोसिटीला रिड्यूस करतात। होमोझायगोसिटी म्हणजे एका जीनमध्ये सेम आलेले असतील। ओके, म्हणजे होमोझायगोसिटी म्हणजेच काय की सेल्फ पॉलिनेशन ते काय करतात सेल्फ पॉलिनेशनला प्रमोट करतात सेल्फ पॉलिनेशनला रिड्यूस करतात आणि क्रॉस पॉलिनेशनला प्रमोट करतात। म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल की मेल स्टरिलिटी या कंडिशनमध्ये हेटेरोझायगोसिटीला जास्त प्रायोरिटी आहे आणि होमोझायगोसिटीला इट रिड्यूस द होमोझायगोसिटी। नेक्स्ट, मेल स्टरिलिटी रिझल्ट फ्रॉम द ॲक्शन ऑफ न्यूक्लिअर जीन और सायटोप्लाझमिक जीन और बोथ। म्हणजे मेल स्टरिलिटी रिझल्ट केव्हा येईल की ज्यावेळेस न्यूक्लिअर जीनचे ॲक्शन असेल किंवा सायटोप्लाझमिक जीनचे ॲक्शन असेल किंवा दोन्ही पण म्हणजे न्यूक्लिअर जीन आणि सायटोप्लाझमिक जीन यांचे इंटरॅक्शन होऊन पण मेल स्टरिलिटीचा रिझल्ट असेल। म्हणजे मेल स्टरिलिटीचा रिझल्ट हा 3 कंडिशनवरती डिपेंड्स आहे। एक तर न्यूक्लिअर जीन, दुसरी कंडिशन म्हणजे सायटोप्लाझमिक जीन किंवा मग दोन्ही पण सायटोप्लाझमिक जीन पण आणि न्यूक्लिअर जीन पण म्हणजे दीज आर डिपेंड्स ऑन द बोथ। नेक्स्ट, मेल स्टरिलिटी ऑकर्स इन नेचर थ्रू स्पॉन्टेनियस म्युटेशन। म्हणजे मेल स्टरिलिटी ही जर नॅचरल असेल तर ती स्वेच्छेने किंवा सेल्फ होते म्हणजे स्पॉन्टेनियस म्युटेशन ॲज वेल ॲज इट कॅन बी इंड्यूस आर्टिफिशियल बाय केमिकल और फिजिकल म्युटेशन्स। म्हणजे जी काही मेल स्टरिलिटी आहे तर ती जर नॅचरल असेल तर ती कशी होते स्पॉन्टेनियस, बट इन केस ऑफ इट कॅन बी इंड्यूस आर्टिफिशियली। म्हणजे काही केसमध्ये ती जर आर्टिफिशियल जर आढळली तर इट कॅन बी produced with the help of physical or
केमिकल म्युटेशन्स. आता केमिकल म्युटेशन्समध्ये म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे केमिकल रिस्पॉन्सिबल असेल आणि फिजिकल म्युटेशनमध्ये अल्फा रेज असतील किंवा बीटा रेज असतील किंवा अल्फा पार्टिकल्स गॅमा रेज म्हणजे त्या घटकाद्वारे ती जी काही स्टॅबिलिटी असते तर ती काय होईल एक्सप्लेस होईल. आता याच्यामध्ये जर केमिकल म्हटले आपण केमिकल म्युटेशन त्याच्यामध्ये जो काही इथिडियम ब्रोमाइड आहे तर तो जास्त प्रमाणात इफेक्टिव्ह केमिकल आहे. इट कॅन बी इंड्यूस सायटोप्लाझमिक मेल स्टॅबिलिटी. म्हणजे सगळ्यात लास्ट जे काही मेन फीचर्स आहे तर त्याच्यामध्ये जी काही मेल स्टॅबिलिटी आहे तर ती नॅचरलरित्या पण घडून येते त्याचप्रमाणे आर्टिफिशियल पण. जर नॅचरल जर आढळून येते तर ती कशी असते स्पॉन्टेनियस म्हणजे कुठल्याही प्रकारचा घटक किंवा कुठल्याही प्रकारचे प्रोडक्ट हा रिस्पॉन्सिबल नसणार आहे तर ती कशी होते स्पॉन्टेनियस म्हणजे स्वइच्छेने किंवा स्वपुरतेने. परंतु तीच स्टॅबिलिटी जर आर्टिफिशियली जर घडून आली तर त्याच्यासाठी वेगवेगळे म्युटेशन्स हे रिस्पॉन्सिबल असतील म्हणजे फिजिकल असतील किंवा केमिकल आहे. त्याचप्रमाणे जी काही मेल स्टॅबिलिटी आहे तर दीज आर ऑब्झर्व्ड इन डिप्राइव्ड स्पेसिस ऑफ क्रॉप प्लांट्स बोथ वाईल्ड अँड कल्टिवेटेड प्लांट्स. म्हणजे काय मेल स्टॅबिलिटी आहे तर ती वाईल्ड त्याचप्रमाणे कल्टिवेटेड क्रॉप स्पेसिसमध्ये पण आढळून येते. तर मेन फीचर्समध्ये आत्ताच बघितलं आपण की जी काही मेल स्टॅबिलिटी आहे तर ती ऑलवेज प्रायोरिटी कशाला असणार आहे हेटेरोझायगोसिटीला. मेल स्टॅबिलिटी इज इम्पॉर्टंट आउटब्रीडिंग डिव्हाइस विच प्रिव्हेंट ॲक्टोगॅमी. म्हणजे काय मेल स्टॅबिलिटी आहे तर ती सेल पॉलिनेशनला काय करतात अडथळा म्हणजे थोडक्यात प्रिव्हेंट इनिबिट करतात. त्याचप्रमाणे ॲलोगॅमीला काय करतात प्रमोट करतात किंवा परमिट करतात. म्हणजेच काय की असं पण म्हणता येईल की जी काही मेल स्टॅबिलिटी प्लांट्स आहे इट प्रोड्यूस ओनली ऑन क्रॉस पॉलिनेशन. त्याचप्रमाणे जे मेल स्टॅबिलिटीमध्ये इट लीड्स टू द हेटेरोझायगोसिटी म्हणजे डिसिमिलर अलील फॉर वन जीन इन स्पीसीज बट इट प्रमोट आउटब्रीडिंग अँड रिड्यूस द होमोझायगोसिटी. म्हणजे जी काही मेल स्टॅबिलिटी आहे तर ती क्रॉस पॉलिनेशनला प्रमोट करतात त्याचप्रमाणे हेटेरोझायगोसिटीला म्हणजे सेल पॉलिनेशनला काय करतात रिड्यूस करतात किंवा इनिबिट करतात. त्याचप्रमाणे मेल स्टॅबिलिटीचा रिझल्ट केव्हा येईल की ज्यावेळेस न्यूक्लिअर जीनचे ॲक्शन असेल किंवा सायटोप्लाझमिक जीनचे ॲक्शन असेल किंवा मग बोथ म्हणजे ज्यावेळेस न्यूक्लिअर जीन आणि सायटोप्लाझमिक जीन या दोन्ही जीनचे इंटरॅक्शन होऊन मेल स्टॅबिलिटीचा रिझल्ट आढळून येईल. आणि सगळ्यात लास्ट की जी काही मेल स्टॅबिलिटी आहे तर ती नॅचरलरित्या पण घडून येते त्याचप्रमाणे आर्टिफिशियल पण. नॅचरलमध्ये जी काही मेल स्टॅबिलिटी असेल तर ती दीज आर द स्पॉन्टेनियस म्युटेशन आणि ती जर आर्टिफिशियल असेल तर दीज आर फिजिकल म्हणजे ती त्या टाईपची स्टॅबिलिटी घडून आणण्यासाठी फिजिकल किंवा केमिकल म्युटेशन्स हे रिस्पॉन्सिबल असणार आहे. आता फिजिकल म्युटेशनमध्ये अल्फा रेज असतील किंवा गॅमा रेज किंवा अल्फा पार्टिकल त्याचप्रमाणे एक्स रेज अशा वेगवेगळ्या प्रकारचे कंपोनंट्स हे काय असणार आहे म्युटेशन्स रिस्पॉन्सिबल असणार आहे. आणि केमिकल म्युटेशन्समध्ये जो काही इथिडियम ब्रोमाइड आहे हा जास्त प्रमाणात इफेक्टिव्ह केमिकल्स आहे की त्या केमिकल्सद्वारे मेल स्टॅबिलिटी ही क्रॉप स्पेसिसमध्ये घडून येत असते. आता आपण बघितलं की मेन फीचर्स ऑफ मेल स्टॅबिलिटी. आता मेल स्टॅबिलिटी फर्स्ट मध्येच बघितलं आपण की मेल स्टॅबिलिटी म्हणजे फ्लावरमधील अशी कंडिशन की त्या कंडिशनमध्ये पोलन ग्रेन हे अब्सेंट असतील किंवा नॉन फंक्शनल असतील तर त्याला म्हटलं जातं मेल स्टॅबिलिटी. मेल स्टॅबिलिटी इज रिपोर्टेड इन फ्लावरिंग प्लांट्स. आता की टाईप्स ऑफ मेल स्टॅबिलिटी म्हणजे मेल स्टॅबिलिटीचे वेगळे 5 प्रकारचे टाईप्स आहेत. तर फर्स्ट आहे जेनेटिक मेल स्टॅबिलिटी त्यालाच म्हटलं तर इन शॉर्ट GMS जेनेटिक मेल स्टॅबिलिटी. त्यानंतर सेकंड टाईप्स आहे सायटोप्लाझमिक मेल स्टॅबिलिटी CMS. त्यानंतर 3 नंबरचा टाईप्स आहे सायटोप्लाझमिक जेनेटिक मेल स्टॅबिलिटी त्यालाच म्हटलं तर CGMS सायटोप्लाझमिक जेनेटिक मेल स्टॅबिलिटी. 4 नंबरचा टाईप्स आहे केमिकल इंड्यूस मेल स्टॅबिलिटी आणि 5 नंबरचा टाईप्स आहे ट्रान्सजेनिक मेल स्टॅबिलिटी. म्हणजे की मेल स्टॅबिलिटीचे 5 टाईप्स आहे GMS CGMS त्याचप्रमाणे CMS केमिकल इंड्यूस मेल स्टॅबिलिटी आणि सगळ्यात लास्ट आहे ट्रान्सजेनिक मेल स्टॅबिलिटी. आता जेनेटिक मेल स्टॅबिलिटी म्हणजे थोडक्यात काय की ज्या प्रकारची पोलन स्टॅबिलिटी ही न्यूक्लिअर जीनद्वारे घडून येईल तर त्याला म्हटलं आहे जेनेटिक मेल स्टॅबिलिटी. म्हणजे थोडक्यात की या टाईप स्टॅबिलिटी घडून आणण्यासाठी न्यूक्लिअर जीन हा रिस्पॉन्सिबल असणार आहे म्हणून त्या टाईपची स्टॅबिलिटी म्हटलं जाते जेनेटिक मेल स्टॅबिलिटी. त्यानंतर 2 नंबरचं टाईप्स आहे की सायटोप्लाझमिक मेल स्टॅबिलिटी. याच्यामध्ये की पोलन स्टॅबिलिटी विच इज कंट्रोल बाय सायटोप्लाझमिक जीन और प्लाझ्मा जीन
त्या टाईप्सच्या स्टरिलिटी म्हटलं ते सायटोप्लाझमिक मेल स्टरिलिटी. म्हणजे थोडक्यात की जी काही CMS आहे तर त्या CMS घडून येण्यासाठी सायटोप्लाझमिक जीन किंवा प्लाझ्मा जीन रिस्पॉन्सिबल असणार आहे CMS. आता 3 नंबरचा टाइप्स आहे सायटोप्लाझमिक जेनेटिक मेल स्टरिलिटी, त्यालाच म्हटलं तर CGMS. आता त्याच्यामध्ये की ज्यावेळेस पोलन स्टरिलिटी इज कंट्रोल बाय सायटोप्लाझमिक अँड न्यूक्लिअर जीन, कारण की CGMS सायटोप्लाझमिक पण आणि जेनेटिक पण, म्हणजे ज्यावेळेस पोलन स्टरिलिटी ही सायटोप्लाझमिक किंवा न्यूक्लिअर जीननी कंट्रोल केली जाईल तर त्याला म्हटलं जाईल CGMS म्हणजे सायटोप्लाझमिक जेनेटिक मेल स्टरिलिटी. आणि 4 नंबरचं केमिकल इंड्यूस मेल स्टरिलिटीमध्ये की ज्यावेळेस पोलन स्टरिलिटी इज कंट्रोल बाय व्हेरियस टाइप्स ऑफ द केमिकल, म्हणजे त्या की वेगवेगळ्या प्रकारचे केमिकल्सद्वारे मेल स्टरिलिटी घडून येईल किंवा कंट्रोल केली जाईल तर त्याला म्हटलं येईल केमिकल इंड्यूस मेल स्टरिलिटी. आणि सगळ्यात लास्ट आहे की ट्रान्सजेनिक मेल स्टरिलिटी. आता ट्रान्सजेनिक मेल स्टरिलिटी मीन्स की ज्यावेळेस पोलन स्टरिलिटी इज इंड्यूस किंवा प्रोड्यूस बाय टेक्निक ऑफ जेनेटिक इंजिनिअरिंग इज कॉल्ड ॲज ट्रान्सजेनिक मेल स्टरिलिटी. म्हणजे या टाईपच्या स्टरिलिटीमध्ये वेगवेगळ्या जेनेटिक इंजिनिअरिंगच्या टेक्निकद्वारे ही स्टरिलिटी घडून येईल किंवा प्रोड्यूस होईल तर त्याला म्हटलं जाईल ट्रान्सजेनिक मेल स्टरिलिटी. हे झाले टाईप्स ऑफ मेल स्टरिलिटी. आता आपण पुढच्या लेक्चरमध्ये जे काही आत्ता 5 लिस्ट केले तर ते आपण इन डिटेल बघणार आहोत. आता हे मेल स्टरिलिटी टाइप्स बघताना त्याची डेफिनेशन, त्याचप्रमाणे त्याचे मेन फीचर्स, मेरिट्स अँड डिमेरिट्स हे पण आपण बघणार आहोत. आज आपण फक्त इंट्रोडक्शन बघितलं, डेफिनेशन, त्याचप्रमाणे मेन फीचर्स आणि टाइप्स. आता डेफिनेशन एकदम सोपी आहे की द कंडिशन इन विच पोलन इज अब्सेंट ऑर नॉन फंक्शनल त्याला म्हटलं येईल मेल स्टरिलिटी. मेल स्टरिलिटी रिपोर्टेड इन फ्लावर ओनली एंडोस्पर्मिक मीन्स फ्लावरिंग प्लांट्स. आणि जी काही मेल स्टरिलिटी आहे तर ती क्रॉस पॉलिनेशनला प्रमोट करतात आणि सेल्फ पॉलिनेशनला इनिबिट करतात किंवा प्रिव्हेंट्स करतात. म्हणजेच काय, इट लीड्स टू द हेटेरोझायगोसिटी अँड रिड्यूस द होमोझायगोसिटी. आणि जी काही मेल स्टरिलिटी आहे तर ती नॅचरलित्या पण इंड्यूस होते आणि आर्टिफिशियल पण. जर नॅचरल असेल तर ती कशी असते की स्पॉन्टेनियस, आणि इन केस ऑफ आर्टिफिशियल इट कॅन बी प्रोड्यूस थ्रू द व्हेरियस केमिकल्स ऑर फिजिकल म्युटेशन्स. आणि टाईप्समध्ये त्याचे 5 टाईप्स आहेत, GMS, CMS, त्याप्रमाणे CGMS म्हणजे सायटोप्लाझमिक जेनेटिक मेल स्टरिलिटी, केमिकल इंड्यूस मेल स्टरिलिटी, आणि सगळ्यात लास्ट आहे की ट्रान्सजेनिक मेल स्टरिलिटी. ट्रान्सजेनिक मेल स्टरिलिटी म्हणजे काय की ज्या टाईपच्या स्टरिलिटी ही वेगवेगळ्या जेनेटिक इंजिनिअरिंगच्या टेक्निकद्वारे घडून येते तर त्याला म्हटलं जातं ट्रान्सजेनिक मेल स्टरिलिटी.